खरं तर काल अत्यंत व्यस्त शेड्यूलमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला वेळ दिली. मी खरंच त्यांचा आभारी आहे. कारण आपण बघतो की पूर्ण महाराष्ट्रभर ते फिरत आहेत, परंतु ठाणापाठोपाठ तर त्यांचं प्रेम कुठं असेल तर ते नाशिकवर आहे. कारण नाशिक हा खऱ्या अर्थानं शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि म्हणून नाशिकच्या लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात नक्की काय वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी त्यांनी मला वेळ दिला. एक दोन नव्हे तर साधारण अर्धा तास आमची त्या संदर्भात चर्चा झाली की काय इथल्या मतदारांचं म्हणणं आहे, इथल्या पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे, त्यांच्या काय भावना आहेत आणि या मतदारसंघात साधारण काय सध्या परिस्थिती याच्यावर अत्यंत विस्तीर्ण अशी चर्चा आली. आणि त्यांनी मला खात्री दिली की हा मतदारसंघ आपण शिवसेनेसाठीच सोडण्यासाठी मी स्वतःही आग्रही आहे. महायुतीतील सर्व जी सुकाणू समिती त्यांना मी स्वतः कन्व्हिन्स करेल की हा मतदारसंघ तुम्ही शिवसेनेला सोडा. पण हेमंत गोडसे आग्रही आहेत, तुमच्या नावाची पण चाचणी करण्यात आली होती. नेमका उमेदवार कोण असणार? ये वाला लेते हैं. इन्वर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. मला असं वाटतं की शिवसेनेमध्ये उमेदवार धनुष्यबाण असतो. इच्छुक प्रत्येक जण असू शकतो, त्यामध्ये काही गैर नाही आहे. परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनाही मी तोच शब्द दिला की जो उमेदवार, कारण आम्हाला खात्री आहे की माननीय मुख्यमंत्री जो उमेदवार देतील त्याला निवडून आणणे आमचं पहिलं कर्तव्य आहे. आणि म्हणून आजपासूनच शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आम्ही घेतोय. उमेदवार कोणी असू दे, उमेदवार आमच्या दृष्टीनं धनुष्यबाण आहे. आणि आजपासूनच गाव पाड्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे त्यांनी घेतलेले सगळे जे निर्णय असतील, माननीय पंतप्रधानांनी घेतलेले निर्णय असतील, हे लोकांपर्यंत पोहोचवणं, संघटनात्मक बांधणी करणं, तिथली बूथ यंत्रणा तपासणं, ती उभी करणं, हे काम आजपासूनच आम्ही अत्यंत ज्याला काय म्हणतो की जलद गतीने सुरू करतोय. दादा, महायुतीमधले तिन्ही पक्षांनी नाशिकच्या या जागेवरती दावा केलाय. त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आहे का की नेमकं नाशिकची जागा कुणाला सोडतो आणि त्या संदर्भात मुख्यमंत्री किती कॉन्फिडन्स आहेत, काय त्या बाबतीत काय सांगितलं? मला असं वाटतं की प्रत्येक पक्षाला त्या त्या मतदारसंघात उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु मला खात्री आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना पण त्यांनी पण हे समजावून घेतलं आहे की इथला मतदार हा शिवसेनाचा असल्यामुळे हा मतदारसंघ, कारण याचा इतिहास हा शिवसेनेचा आहे आणि हा शिवसेनेचा खऱ्या अर्थानं बालेकिल्ला, इथे कायम शिवसेनेचेच उमेदवार निवडून आले आहेत. आणि म्हणून काल मला माननीय मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की मी आग्रही आहे आणि मला निश्चितपणे आमच्या मुख्य नेत्यांवर म्हणजे अभिमान पण आहे आणि खात्री पण आहे की हा मतदारसंघ शिवसेनेकडे राहील. महाविकास आघाडीत नाशिक लोकसभा मतदारसंघ जर बघितला तर हा मोठा मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी जो उमेदवार असतो तो स्थानिक असावा लागतो, त्याचं नातं गोतं मोठं असावं लागतं. अशी सगळी पार्श्वभूमी उमेदवार देताना आहे. आपल्याबाबत ज्यावेळेला विचार झाला किंवा आपल्याबाबत विचार झाले त्यावेळेस मुख्यमंत्र्यांशी या सगळ्याबाबत काही चर्चा झाली का? तुम्ही तुमच्याबाबत याबाबत काही स्पष्ट माहिती दिली? हो, मी माझ्या कुटुंबाची पण माननीय मुख्यमंत्र्यांना माहिती दिली की आमचं कुटुंब सुद्धा मोठं कुटुंब आहे. मला सख्खे 6 काका 6 आत्या आहेत आणि आमच्या कुटुंबात सुद्धा म्हणजे MBP सारखी संस्था असेल, बँका असतील, कारखाने असतील, यामध्ये प्रतिनिधित्व करणारे सगळे सदस्य आहेत. आमचे काका होते ते आमदार होते, त्यामुळे एक मोठं गोतावळा असलेले कुटुंब आहे. आमचा पण सगळीकडे संपर्क आहे, त्यामुळे एक मोठं कुटुंब या नात्यानं संपर्क करणं पण सोपं आहे. मी स्वतः शेतकऱ्यांचा मुलगा आहे, माझा सुद्धा ग्रामीण टचच आहे. त्यामुळे हा जो मतदारसंघ आहे हा ग्रामीण प्लस शहरी असा मतदारसंघ आहे, त्यामुळे हा मतदारसंघ तसा सोपा आहे. तुमची स्वतःची राजकीय पार्श्वभूमी नेमकी काय त्यांना सांगण्यात आली? कुठपासून कुठपर्यंत राजकीय प्रवास त्यांना सांगितला? मी साहेबांना हेच सांगितलं, मी गेली 25 वर्ष सक्रिय राजकारणात आहे. मी भारतीय जनता पार्टीत युवा मोर्चाचा 2 टर्म अध्यक्ष होतो. मी शिवसेनेमध्ये 11 वर्ष महानगर प्रमुख होतो. आता ह्या शिवसेनेत मी जिल्हा प्रमुख आहे आणि विद्यार्थी दशेपासून मी काम करतोय. या शहरातला एक एक कार्यकर्ता मला माहिती आहे आणि त्यामुळे मी संघटनेतला माणूस आहे, मी संघटनेतला कार्यकर्ता आहे. संघटन हाच माझा आत्मा आहे. तुमच्यावर उमेदवारीची जबाबदारी दिली तर हा गड शिवसेनेचा जो आहे तो साबूत ठेवू शकता आपण? मला असं वाटतं की मीच काय, कोणावरही जे मुख्यमंत्री सांगतील तो दिलेला उमेदवार निवडून आणणं ही माझी खऱ्या अर्थानं जबाबदारी असेल. महायुतीचा सुद्धा ह्या जिल्ह्याचा मी समन्वयक म्हणून काम करतोय आणि महायुतीच्या सर्व घटक पक्षांना घेऊन एकत्र काम करणं हे माझं कर्तव्य आहे. ही जागा जर राष्ट्रवादीला सुटली तर महायुतीसमोर अडचणी आहेत असं विश्लेषकांचं मत आहे. विशेषतः भुजबळांच्या बाबतीत नकारात्मक भूमिका अनेक लोकांनी घेतलेली आहे. मग अशा सगळ्या परिस्थितीत ही जागा शिवसेनेला सुटणं अपेक्षित आहे की राष्ट्रवादीला जाणं अपेक्षित आहे? मला असं वाटतं की ही जागा शिवसेनेला सुटेल, कारण त्याचा अंदाज पण आहे आणि लोक भावना जर आपण बघितल्या तर ह्या शिवसेनेच्या बाजूने
उमेदवार जरी डिक्लेअर झाला नसेल तरी इथला मतदार हा धनुष्यबाणाला मतदान करणारा मतदार आहे. त्यामुळे ज्या दिवशी आमचा उमेदवार डिक्लेअर होईल त्या दिवशी तो निवडून आलेला असेल. दादा अजून एक गोष्ट आहे, महाविकास आघाडीचे कॅन्डिडेट जाहीर झालेले आहेत, प्रचार करतायत आणि प्रचारामध्ये त्यांनी आघाडी घेतली. आपलं त्या संदर्भात काही मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं किंवा कधीपर्यंत नाशिकच्या जागेवरती निर्णय होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं? मी पण माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली की ही जागेचा निर्णय ताबडतोब आणि जेवढा लवकरात होईल तेवढा लवकरात घ्या. परंतु याही परिस्थितीत सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर संघटनात्मक बांधणी. मी आपल्याला सांगितलं की आजच 5:30 वाजता कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांची आम्ही बैठक घेतोय आणि आजपासूनच उमेदवार धनुष्यबाण म्हणून आम्ही कामाला सुरुवात करतोय. छगन भुजबळ विश्वास आहे त्यांना की त्यांनाच उमेदवारी मिळणार नाही? बघा, आम्ही सगळेजण उमेदवारीपुरता आमच्या स्पर्धा असू शकते, वेगवेगळ्या पक्षात असू शकते, पण मला असं वाटतं की माननीय नरेंद्र मोदी ज्यांनी 400 पारचं सोहळं पाहिलं आहे आणि आमचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी त्यांना 45+ कमिटमेंट केली आहे. त्यामुळे ही जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आणि सर्वांचीच आहे. मग महायुतीतला कोणी उमेदवार असो त्याला निवडून आणलं पाहिजे. तुमचे एक उमेदवार जे आहेत इच्छुक ते पत्रक वाटताय, हेमंत गोडसे जे विद्यमान खासदार आहे त्यांच्याकडनं गावागावात पत्रक वाटली जात आहे, माहिती पोहोचवली जाते. एक प्रकारे प्रचार जो आहे तो त्यांच्याकडनं मतदारसंघामध्ये केला जातो. त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही की गेली 10 वर्ष ते या ठिकाणी खासदार राहिलेले आहेत. त्यांनी केलेली कामं म्हणजे ही अर्थातच शिवसेनेने कामं आहे, शिवसेनेने केलेली कामं आहे, महायुतीची कामं आहे आणि ह्या निमित्तानं ती पोचत आहेत. त्यामुळे मला त्यात काहीच गैर वाटत नाही.